नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये भैरवी डॉक्टर साखरेंना घेऊन मेंदळ्यांच्या घरी येताच आता तावातावाने तिलोत्तमा भैरवीचा आवाज ऐकून भैरवीकडे येते आणि म्हणते की भैरवी, तू इथे काय करतेस? पण त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही डॉक्टर साखरेंना बघते आणि त्याच वेळेस तिलोत्तमाच्या चेहऱ्याचा रंग बदलतो. तर भैरवी म्हणते की तिलोत्तमा, तू यांना ओळखतेस का? डॉक्टर साखरे म्हणतात यांना. त्यांच्याकडे बघत आता तिलोत्तमा हात जोडतच म्हणते, हो हो ओळखते ना मी. तर तेवढ्यात पाठीमागून अमृता आणि सावली तिथे येतात. तिलोत्तमा म्हणते की हे डॉक्टर तुम्हाला कुठे भेटले? तेव्हा आता भैरवी म्हणते की भेटले अहो तिलोत्तमा, एवढे मोठे डॉक्टर कसे भेटत नसतात. त्यासाठी यांना शोधून काढावं लागतंय आणि मी यांना शोधून आणल्याची भैरवी बोलते. आणि तेवढ्यात आता भैरवी ही त्या डॉक्टरला घेऊन आता तिथेच टेबलवर बसवते. अमृता म्हणते की एवढं सगळं झालेलं असताना तुम्ही आमच्या घरी येण्याची हिंमत कशी केली? एवढं धाडस आलं कुठून तुमच्यात? तर भैरवी म्हणते धाडस करावं लागतं अमृता. आणि भैरवी म्हणते की माझ्या हातून अक्षम्य चुका झाल्यात मला माहिती आहे, आणि त्याची शिक्षा मला देखील मिळाली आणि तीच शिक्षा माझ्या ताराला देखील मिळते. अगं भैरवी म्हणते की अमृता, धाडस तर लहानपणापासूनच माझ्यात आहे. येईल त्या परिस्थितीशी लढायचं, झगडायचं आणि दिवस पुढे काढायचे, हेच माझं काम सुरू असल्याचे भैरवी बोलते. इकडे आता भैरवी सावलीकडे बघते आणि म्हणते, सावली, मी तर तुझी खूप मोठी अपराधी आहे बरं का. तुझ्या बाबतीत माझ्याकडून खूप चुका झाल्यात. आणि भैरवी सावलीची माफी मागते. आता इकडे तिलोत्तमा आणि भैरवी दोघेही सोप्यावर बसतात. आता इकडे सावली म्हणते की माई, तुम्ही तर माझी माफी मागितली, तुम्हाला तुमची चूक कळली, तरी तुम्ही इथे पुन्हा पुन्हा काय येतात तेच काही कळत नाही. सावली म्हणते की जर आता सारंग सरांना आणि बाबांना मी इथे बोलावलं तर तुम्हाला ते हाकलून देतील. तर भैरवी म्हणते मग बोलव त्यांना. भैरवी म्हणते एक काम कर, सगळ्यांना बोलव, सारंगला, त्याच्या बाबांना, राजकुमारला, अमृता तर आहेच इथे, सगळ्यांना बोलव. भैरवी म्हणते की सगळेजण इथे आले तर सगळ्यांचे हात जोडून मी माफी मागेन, कारण सगळ्यांची मने मी दुखावली. भैरवी म्हणते की माफी तर मी मागेनच, पण या जन्माची पाप याच जन्मात फेडावे लागते, बरोबर का तिलोत्तमा? तर तिलोत्तमा ही घाबरते. भैरवी म्हणते की ऐश्वर्याचं सत्य तुमच्या सगळ्यांसमोर आणून मी ऐश्वर्याला देखील बाहेर काढायचं ठरवलं होतं, पण आता मला या सगळ्यांमध्ये पडायचं नाही, कारण मी एक मोठी कलाकार आहे. भैरवी म्हणते एका कलाकाराचं आयुष्य कसं गेलं पाहिजे? भरपूर खेळत, आनंदात, अगदी मजेत ना. तर माझं तसं नाहीच आहे ग सावली. भैरवी म्हणते की मला माहिती आहे, मी एक कलाकार आहे आणि काही जरी आयुष्यात पैसा आला तरी ते महत्त्वाचं नाही आहे, माणसं जिंकणं महत्त्वाचं आहे, हे मला आता चांगलं समजलं आहे. आणि आता मला पुढे माणसं जिंकायची, तसे आता भैरवी बोलते. भैरवी म्हणते की म्हणून तर मी डॉक्टर साखरेंना इथे घेऊन आलेत, आणि डॉक्टर साखरेंमुळे मला माझे नव्याने संबंध जोडण्याची एक नवी संधी मिळाली. भैरवी म्हणते की या घरात आता नवीन बाळ येणार आहे, त्यामुळे आपल्या अमृताला एका एक्सपर्ट डॉक्टरची गरज आहे, हो की नाही तिलोत्तमा? असे भैरवी तिलोत्तमाकडे बघत बोलते. भैरवी म्हणते की म्हणूनच मी डॉक्टर साखरेंना अमृताला गाईड करण्यासाठी येथे घेऊन आले. अमृता म्हणते भैरवीजी, तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार केला त्याबद्दल खरंच तुमचे आभार. आणि खाली मान घालून तिलोत्तमा तेथून निघून जाते. तर डॉक्टर साखरे अमृताला म्हणतात की तुमची तब्येत कशी आहे? आता तुम्हाला काही त्रास वगैरे होत नाही ना? तेव्हा तसा अमृता म्हणते की अजिबात नाही. आणि डॉक्टर म्हणतात भूक वगैरे व्यवस्थित लागते ना? अमृता म्हणते अगदी व्यवस्थित. तर भैरवी म्हणते माझी मैत्रीण माझ्यावर अजूनही रुसली बघ. आणि भैरवी म्हणते की अमृता जरा तिची समजूत काढ बरं. आता इकडे तावातावाने तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये येते आणि तिलोत्तमाला दम लागलेला असतो. डॉक्टर साखरेंना भैरवी कशी घेऊन आली, डॉक्टर साखरेंना बघताच आपल्याला कसा धक्का बसला हे देखील आता तिलोत्तमाला आठवते. तेवढ्याच पाठीमागून भैरवी आता तिलोत्तमाकडे येते आणि म्हणते तिलोत्तमा, एवढी का घाबरलीस? काय झालं तुला? जुने दिवस आठवले का? तिलोत्तमा म्हणते तुला का हवंय आणि तू हे सगळं का करतेस? त्या डॉक्टर साखरेला इथे का घेऊन आलीस तू? भैरवी म्हणते की तिलोत्तमा, देवाची कृपा समज, आणि मी डॉक्टर साखरेला का घेऊन आले हे तुला चांगलंच माहिती आहे. आता तिलोत्तमा म्हणते भैरवी, तुला कळतंय का? जर त्या डॉक्टर साखरेचं सत्य जर माझ्या घरच्यांना कळालं तर मला तोंड दाखवायला जागा उरायची नाही. भैरवी म्हणते की मला माहिती आहे तिलोत्तमा, पण माझ्या शब्दाशिवाय तो तोंड उघडणार नाहीये, एवढं तू लक्षात ठेव तिलोत्तमा. भैरवी म्हणते की तिलोत्तमा, तू जर मी सांगितलं तसं वागली नाहीस ना? भैरवी म्हणते की तर मात्र मला त्या डॉक्टरचा लगाम सैल करावा लागेल, एवढं तू लक्षात ठेव. आता तिलोत्तमा म्हणते की काय हवंय तुला भैरवी? काय पैसा हवाय का? काय हवंय तुला? तर हसतच भैरवी म्हणते सांगते ना तिलोत्तमा मला काय हवंय.
आता इकडे डॉक्टर साखरे बसलेले असताना सावली म्हणते की डॉक्टर साखरे, मी या घरची मधली सून, माफ करा, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. डॉक्टर म्हणतात तुम्हाला काय अडचण आहे, तुमची तब्येत बरी नाही का? सावली म्हणते मी ठीक आहे. सावली म्हणते की मला तुमच्या आणि तिलोत्तमा मॅडमच्या ओळखीबद्दल विचारायचं होतं. आता सावली म्हणते की मला तिलोत्तमा मॅडमच्या ओळखीबद्दल विचारू का? साखरे म्हणतो की विचारा ना. सावली म्हणते की तुमची आणि तिलोत्तमा मॅडमची ओळख कधीपासून आहे? डॉक्टर म्हणतात मला एवढं काही आठवत नाहीये. आणि डॉक्टर साखरे म्हणतात की कधी कधी माझी आणि त्यांची भेट होते. खूप वर्ष झाली या गोष्टीला. तर सावली म्हणते अजून देखील तुमची ओळख आहे का? डॉक्टर म्हणतात की मार्केटमध्ये त्यांचं नाव आहे, श्रीमंत आहेत आणि लक्षात असण्यासारखं त्यांचं व्यक्तिमत्व देखील आहे. डॉक्टर म्हणतात की मी डॉक्टरच्या प्रॅक्टिससाठी मध्ये शहराच्या बाहेर गेलो होतो, त्यामुळे आमचा संपर्क नव्हता. आता सावली म्हणते की शहराबाहेर म्हणजे नक्की कुठे? तुमची पहिली भेट कुठे झाली होती? आता डॉक्टर साखरे म्हणतात किती वर्ष झाली आमची भेट होऊन मला माहिती नाही, पण भैरवी मॅडम माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या आणि त्या मला भेटल्या आणि म्हणाल्या सुनबाई प्रेग्नंट आहे, त्या निमित्ताने आपली भेट होईल असं मला वाटलं. आणि तेवढ्यात आता सारंग तिथे येतो. तर अमृता सारंगला डॉक्टर साखरेंची ओळख करून देते आणि आईची आणि यांची जुनी ओळख असल्याची सांगते. हसतच सारंग म्हणतो की नमस्कार, बरं झालं तुमची भेट होऊन. तेव्हा आता सावली म्हणते की वहिनीची ट्रीटमेंट हेच करणार आहे आणि तिलोत्तमा मॅडमला हे अगोदरपासून ओळखतात. हसतच डॉक्टर म्हणतात की आता मी तुमच्या हक्काचा डॉक्टर झालो बरं का, आता माझी सगळ्यांची ओळख झाली. तर सारंग म्हणतो डॉक्टर आलोच बरं का मी. सारंग जातो आणि सावली सुद्धा आता सारंगच्या पाठीमागे जाते. आता इकडे तिलोत्तमा हातापाया पडत भैरवीला म्हणते मी तुझ्या पाया पडते, पण असं करू नकोस, कुणाला सांगू नकोस. भैरवी म्हणते अरे रे रे तिलोत्तमा, काय तुझी अवस्था? भैरवी म्हणते की एवढी ताट मानेने जगणारी माज असणारी बाई आहे तू. भैरवी म्हणते की आज तू अशी भिकाऱ्यासारखी माझ्यासमोर भीक मागते तिलोत्तमा. भैरवी म्हणते की तिलोत्तमा मला देखील तुझी थोडी दया येते, पण काय करू, तू आणि तुझ्या कुटुंबाने माझं आयुष्य बर्बाद केलंय. तिलोत्तमा म्हणते की माझं काही चुकलं नाही, चुकलं तर खरं तुम्ही दोघींनी माझ्यापासून खोटं लपून ठेवलं आणि तुम्ही जे पाप केलं त्याची फक्त तुम्हाला शिक्षा मिळाली. भैरवी म्हणते की मान्य आहे माझं चुकलं आणि त्याची शिक्षा आता मला मिळाली. बोट करत आता भैरवी म्हणते की तेव्हा तू चुकली होती तिलोत्तमा आणि आता त्याची शिक्षा तुला मिळणारच. ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की अच्छा आता कळलंय मला तुझं काय चाललंय ते. भैरवी तुम्हाला ब्लॅकमेल करतेस ना? भैरवी म्हणते की तुला तसं वाटत असेल तर तू तसं समज. आता इकडे सारंग सावली बाजूला येतात. तर पाठीमागून बबलू सुद्धा तिथे येतो. सावली आता घाबरतच सारंगला म्हणते की सारंग सर मला काहीतरी गडबड वाटते बरं का. सारंग म्हणतो कसली? सावली म्हणते की असं काहीतरी घडतंय जे आपल्याला दिसत नाहीये. सारंग म्हणतो नक्की काय घडलंय सावली? सावली म्हणते की ते डॉक्टर एकटे आले नाहीत, भैरवी माई त्यांना घेऊन आल्यात. सावली म्हणते मी सगळं सांगते सारंग सर. जेव्हा ते डॉक्टर आले आणि तिलोत्तमा मॅडमनी त्यांना बघितलं त्या एकदम घाबरल्या आणि अस्वस्थ झाल्या. आणि बबलू सुद्धा म्हणतो की बरोबर आहे, कारण तिलोत्तमा मॅडम खरंच घाबरल्या होत्या. नक्कीच काहीतरी काळं बरं असल्याचं आता बबलू सांगतो. बबलू म्हणतो की ती भैरवी माई तारा मॅडमसाठी काहीही करू शकते बरं का सारंग दादा. सावली म्हणते की मला संशय येतोय, कारण ज्यावेळेस डॉक्टरांची भेट झाली त्यावेळेस माई आणि तिलोत्तमा मॅडम दोघीही बोलण्यासाठी खोलीमध्ये गेल्यात. सावली म्हणते की आता काय बोलायला गेल्यात ना ते काही माहितीच नाही. सावली म्हणते की नक्कीच मला असं वाटतंय की आपल्यापासून काहीतरी लपवलं जातंय सारंग सर. सारंग म्हणतो मला तर असं वाटत नाही आई आपल्यापासून काहीतरी लपवेल. सारंग म्हणतो की कळेल आपल्याला, तू काही काळजी करू नकोस सावली. सावली म्हणते की आता मी या गोष्टीचा शोध लावल्याखेरीज अजिबात शांत बसणार नाही. इकडे आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी तू मला मैत्रीण समजवत होती तरी सुद्धा तू अशी वागलीस का? भैरवी म्हणते की मैत्रीण हा शब्द आठवायला तुला जरा उशीर झाला असे तिलोत्तमा तुला वाटत नाहीये का? आणि त्या दिवशी काय म्हणाली होतीस ग तू? तुला माझी मैत्रीण म्हणायला लाज वाटते अशी तू मला म्हणाली होतीस ना. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की त्या दिवशी ती गायला चालली होती तुझी सून, त्या दिवशी मग तिला का नाही थांबवलं? तर तिलोत्तमा म्हणते की मी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मी तिला सांगितलं होतं की याद राख तू ही जुगलबंदी करू नकोस. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा माझं कोणी ऐकलं नाही असे तिलोत्तमा भैरवीला सांगते. आणि त्यावेळेस मला परिस्थितीमुळे गप्प बसावं लागलं असे तिलोत्तमा भैरवीला सांगते. तिलोत्तमा म्हणते भैरवी तू माझ्यावर विश्वास ठेव आणि म्हणून तू हे असं करशील असे तिलोत्तमा भैरवीला बोलते. भैरवी म्हणते की आजपर्यंत मी असं अजून काहीच केलेलं नाहीये. आजपर्यंत मी आपल्या मैत्रीला जागले तिलोत्तमा
तिलोत्तमा. आणि इतक्या वर्षापासून आजपर्यंत मी मैत्रीला जागत आले म्हणून त्या डॉक्टरला बाहेर उभं केलंय मी तिलोत्तमा, असे ठणकावून भैरवी तिलोत्तमाला सांगते. आणि जर तो काही बोलला असता तर तुझं सत्य सगळ्यांच्या समोर एका झटक्यात बाहेर आलं असतं, असे भैरवी तिलोत्तमाला सांगते. आणि जर तिलोत्तमा म्हणते की तू माझ्या मैत्रीला जागली असती तर तू त्या डॉक्टरला असं घरात बोलावलं नसतं, तू मला बाहेर कुठेतरी बोलावलं असतंस. तू त्याला घरामध्ये का आणलंस? तर भैरवी म्हणते की त्या डॉक्टरला जर मी तुला बाहेर भेटवलं असतं तर तू मला काय म्हणली असतीस माहिती आहे का तुला? तू असंच म्हणाली असती की भैरवी म्हणजे बाहेरच्या बाहेर असं पोकळ धमक्या देतेस. पोट करत भैरवी म्हणते की मी अशा धमक्या देत नाही, मी जे बोलते ना ते करूनच दाखवते. भैरवी म्हणते की मला माझा शब्द खरा करण्यासाठी आणि विश्वास बसण्यासाठी त्याला इथपर्यंत आणावं लागलंय. तिलोत्तमा कळतंय का तुला? तिलोत्तमा म्हणते की तू वेडी आहेस, फार वेडी आहेस. तू हा विचार केला नाही की जर या घरच्यांना, माझ्या घरच्यांना जर हे सत्य कळालं तर हे घरात राहणं माझ्यासाठी अवघड होईल. त्याचाच विचार केला. भैरवी म्हणते की जर त्याने तोंड उघडलं असतं तर तुझं गुपित सगळ्यांच्या समोर उघडं पडलं असतं. आणि तेवढ्या चंद्रकांतराव तिथे येत म्हणतात कुणाला कुणाचं गुपित कळलं असतं? तर भैरवी तिलोत्तमा अवाक होऊन चंद्रकांतरावांकडे बघतात. आणि तेवढ्यात आता सावली ही पुन्हा डॉक्टरांकडे येते. आणि लगेच आता सावलीकडे बघत डॉक्टर म्हणतात की भैरवी मॅडम आल्या नाहीत अजून. सावली म्हणते की त्या आतमध्ये बोलायला कशासाठी गेल्या तुम्हाला चांगलंच माहिती असेल ना, कारण तुम्ही त्यांच्यासोबत आलात ना. अमृता म्हणते की अगं बोलत काय बसली सावली, डॉक्टरांसाठी चहा ठेव ना. डॉक्टर म्हणतात चहा जर घेतला तर मला बरं वाटेल. आता डॉक्टर म्हणतात माझं डोकं थोडं जड झालं. तर सावली म्हणते की डोकं दुखतंय का, मी तुमच्यासाठी कडक चहा घेऊन येते. आणि डॉक्टर घाबरतो. तर सावली म्हणते तुमची जी अस्वस्थता आहे ती जरा कमी होईल. आता इकडे भैरवी चंद्रकांतला म्हणते की मी तिलोत्तमाची घरी माफी मागायला आली, त्यावेळेस तिने मला माफही केलं आणि आता मी तिलोत्तमाबरोबर बोलायला आले तर सरळ म्हणते की मी माफ करणार नाही म्हणून. भैरवी म्हणते की म्हणून मी तिलोत्तमाला म्हटलं की मी सगळ्यांना सांगेन तिलोत्तमा की तू अगोदर मला माफ केलंयस म्हणून. चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमाची माफी मागून तुमचा काही उपयोग नाही, खरं तर तुम्ही सावलीचे अपराधी आहात. आणि चंद्रकांतराव म्हणतात तसं जर झालं तरच आम्हाला वाटेल की तुम्हाला पश्चाताप झालाय म्हणून. भैरवी म्हणते की ते सुद्धा खरं आहे, पण तुम्हाला असं वाटतंय का मी सावलीची माफी मागितली नसेल? आल्या आल्या सगळ्यात आधी भैरवी म्हणते की मी सावलीसमोर हात जोडले आणि तिची माफी मागितली. भैरवी म्हणते की तिलोत्तमा बरोबर ना? तर तिलोत्तमा ततमम करत म्हणते की हो हो, माझ्यासमोरच तिने सावलीची माफी मागितली. चंद्रकांतराव म्हणतात माफी मागितली तर चांगलंच आहे, तुम्हाला पश्चाताप झाला हे आम्हाला आता कळले. डोक्याला हात लावत आता तिलोत्तमा ही चंद्रकांतरावांकडे बघते. तर भैरवी तिलोत्तमाला खुणावते. तिलोत्तमा म्हणते की अहो ऐका ना, तुम्ही नीलशी जाऊन जरा बोलताय का? तर चंद्रकांतराव म्हणतात की ठीक आहे मी बघतो त्याला. आणि चंद्रकांतराव जातात. तर आता भैरवी ही तिलोत्तमाकडे बघते. आणि त्यानंतर आता भैरवी ही तिलोत्तमाची समजूत घालून तेथून निघून जाते. तर इकडे आता तारा आणि सोहम हे दोघेही आता मेंदळ्यांच्या घरी येतात. तर भैरवीने तारा आणि सोहमला आता घरी जाण्याची परवानगी दिलेली असते आणि तिलोत्तमाने आता तारा आणि सोहमला घरी घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर आता तारा आणि सोहम दरवाजात येता क्षणी सावली आणि बबलू तिथे येतात. आणि तारा आणि सोहम आम्ही घरी आल्याचे आता बबलूला सांगताच आता बबलू म्हणतो की आता कळलं की तुम्ही घरी कसे आलेत ते. तर तेवढ्यात पाठीमागून तिलोत्तमा तिथे येते. तर भैरवीने तिलोत्तमाला ब्लॅकमेल करून आता तारा आणि सोहमला पुन्हा आता मेंदळ्यांच्या घराचा दरवाजा उघडा करून दिलेला असतो. तर आता तिलोत्तमाचं गुपित सावली कशी बाहेर आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.